नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय आहे भारतातील नियोजन आणि शाश्वत विकास. हो, आणि आपल्याकडे जे साहित्य आहे ते आपल्याला विकासाच्या दोन अगदी वेगवेगळ्या कथा सांगतं. बरोबर. एकीकडे आहे हिमाचलचा एक दुर्गम आदिवासी भाग आणि दुसरीकडे आहे राजस्थानचं वाळवंट. आणि तिथे पाणी पोचवणारा एक प्रचंड मोठा प्रकल्प. आणि या दोन्ही उदाहरणांमधून आपण विकास म्हणजे नेमकं काय हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया नियोजन या शब्दापासूनच. म्हणजे जेव्हा आपण आर्थिक विकासाबद्दल बोलतो तेव्हा नियोजन म्हणजे काय नक्की? सोप्या भाषेत सांगायचं तर नियोजन म्हणजे एक ठरवलेलं ध्येय गाठण्यासाठी आखलेला एक विचारपूर्वक आराखडा. ओके. आणि याचे दोन मुख्य दृष्टिकोन आहेत. पहिला आहे क्षेत्रीय नियोजन, म्हणजे तुम्ही अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर म्हणजे शेती, उद्योग, वाहतूक या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या योजना बनवता. अच्छा, म्हणजे प्रत्येक भागावर वेगवेगळं लक्ष द्यायचं. अगदी. आणि दुसरा दृष्टिकोन आहे प्रादेशिक नियोजन. प्रादेशिक नियोजन. हो, म्हणजे कसं असतं की देशात काही भाग खूप पुढे गेलेले असतात तर काही खूप मागे राहतात की नाही. हो, बरोबर. हा असमतोल तर दिसतोच. तर हाच प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी त्या मागे राहिलेल्या प्रदेशांवर लक्ष केंद्रित करून योजना आखणं त्याला म्हणतात प्रादेशिक नियोजन. मला वाटतं स्वातंत्र्यानंतर भारतात सुरुवातीला सगळं दिल्लीतूनच ठरवलं जायचं, बरोबर? म्हणजे केंद्रीय नियोजन. हो, अगदी. नियोजन आयोगाकडेच ही सगळी जबाबदारी होती. पण यात एक अडचण होती. कोणती? म्हणजे दिल्लीत बसून देशाच्या कानाकोपऱ्यात काय चाललंय, तिथल्या नेमक्या गरजा काय आहेत याचा अंदाज घेणं खूप अवघड होतं. खरंय. आणि म्हणूनच याच त्रुटींमुळे 2015 साली नीती आयोग आणला गेला. अच्छा, नीती आयोग. त्याचा उद्देश काय होता मग? म्हणजे त्याचा मेन उद्देश होता की राज्यांना धोरणं ठरवताना जास्त सामील करून घ्यायचं. म्हणजे वरून आदेश देण्याऐवजी त्यांना मदत करायची, सल्ला द्यायचा. म्हणजे नियोजनाची दिशाच बदलली. प्रादेशिक नियोजनाचं महत्त्व वाढलं. बरोबर. आणि यालाच लक्ष्य क्षेत्र नियोजन किंवा टार्गेट एरिया प्लॅनिंग असंही म्हणतात. हे नाव ऐकायला थोडं जड वाटतं. हो, पण त्यामागची कल्पना खूप साधी आहे. जी प्रदेश विकासाच्या शर्यतीत मागे राहिले आहेत त्यांना लक्ष्य बनवायचं आणि त्यांच्यासाठी खास योजना तयार करायच्या. उदाहरणार्थ? जसं की डोंगराळ भागांसाठी वेगळा विकास कार्यक्रम, दुष्काळी भागांसाठी वेगळा आणि वाळवंटी प्रदेशांसाठी तर पूर्णपणे वेगळं. म्हणजे वन साइज फिट्स ऑल नाही. अगदी. प्रत्येक प्रदेशाची गरज ओळखून त्यानुसार उपाययोजना करायची. हे ऐकायला तर खूपच छान वाटतं, पण खरंच याचा काही फायदा होतो का? आपल्याकडे याबद्दल हिमाचल प्रदेशातल्या भरमौरचं एक उदाहरण आहे, नाही का? हो, आणि भरमौरची केस स्टडी खूप काही सांगून जाते. हा हिमाचलच्या चंबा जिल्ह्यातला एक अतिशय दुर्गम आदिवासी भाग आहे. तिथे गद्दी ही आदिवासी जमात राहते, बरोबर? हो, आणि हा प्रदेश इतका दुर्गम होता की कित्येक वर्ष तो जगापासून अक्षरशः तुटलेला होता. हवामान इतकं खडतर की तिथे जगणंच एक मोठं आव्हान होतं. मग इथे बदलाला सुरुवात झाली तरी कशी? 1974 मध्ये 5व्या पंचवार्षिक योजनेत इथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प म्हणजे ITDP सुरू करण्यात आला. आणि या प्रकल्पाचं मुख्य ध्येय काय होतं? एकच ध्येय होतं, गद्दी लोकांचं जीवनमान सुधारायचं आणि विकासाच्या बाबतीत भरमौर आणि हिमाचलच्या इतर भागांमधली दरी कमी करायची. आणि याचा परिणाम काय झाला? म्हणजे जमिनीवर काय बदल दिसले? सगळ्यात आधी तर पायाभूत सुविधा पोचल्या. म्हणजे रस्ते, शाळा, आरोग्य केंद्र, प्यायचं पाणी, वीज या गोष्टी तिथे पहिल्यांदाच पोचत होत्या. पण जो खरा बदल झाला तो सामाजिक क्षेत्रात होता. तुम्ही साक्षरतेच्या दराबद्दल बोलताय का? ती आकडेवारी खरंच थक्क करणारी आहे. अगदी. विशेषतः महिला साक्षरतेबद्दल 1971 मध्ये या संपूर्ण प्रदेशात महिला साक्षरतेचा दर होता फक्त 1.88%. 1 मिनिट. 1.88%. म्हणजे जवळपास शून्यच. हो, म्हणजे हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच स्त्रिया साक्षर होत्या. अविश्वसनीय. आणि त्यानंतर 40 वर्षांनी म्हणजे 2011 मध्ये हा आकडा कुठे पोहोचला? तब्बल 65%. 65%. बापरे. 1.88%वरून थेट 65%? हो, ही एका पिढीत घडलेली सामाजिक क्रांती होती. आणि हे एका लक्ष केंद्रित योजनेमुळे शक्य झालं. यासोबतच लिंग गुणोत्तर सुधारलं, बालविवाहाचं प्रमाणही खूप कमी झालं. आणि आर्थिक स्तरावर काय बदल झाले? त्यांच्या पारंपरिक व्यवसायाचं काय झालं? तिथेही मोठे बदल झाले. जे शेतकरी आधी फक्त कुटुंबापुरतं धान्य पिकवायचे ते आता डाळी आणि इतर नगदी पिकं घेऊ लागले. अच्छा,
पण याचा एक परिणाम असा झाला की पशुपालनाचं म्हणजे मेंढीपालनाचं महत्त्व कमी झालं. पण सगळंच काही चांगलं झालं नाही, बरोबर? विकासाचे फायदे सगळ्यांपर्यंत पोहोचले का? नाही, आणि हाच या कथेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे असं की विकासाचा खरा फायदा झाला तो नदीकिनारी आणि रस्त्यालगतच्या गावांना. जी गावं अजूनही दुर्गम भागात आहेत ती बऱ्यापैकी विकासापासून वंचितच राहिली. अच्छा. आणि अनेकांना आजही रोजगारासाठी हिवाळ्यात आपलं गाव सोडून दुसरीकडे जावंच लागतं. म्हणजे विकास झाला, पण तो असमान होता. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की विकास ही काही सरळसोट प्रक्रिया नाहीये. ती खूप गुंतागुंतीची आहे. अगदी. आणि याच अनुभवांमधून शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही संकल्पना पुढे आली. बरोबर. कारण सुरुवातीला विकास म्हणजे फक्त आर्थिक वाढ मानली जायची, नाही का? देशाचा GNP वाढला की विकास झाला. हो, पण 70च्या दशकात लोकांच्या लक्षात आलं की संपत्ती तर वाढतीये, पण ती काही मोजक्या लोकांच्याच हातात जातीये. मग विकासाच्या व्याख्येत समानता आणि सामाजिक न्याय हे शब्द आले. आणि मग आला पर्यावरणाचा मुद्दा. त्याने तर सगळं चित्रच बदलून टाकलं. 60-70च्या दशकात औद्योगिक विकासाचे पर्यावरणावरचे दुष्परिणाम दिसायला लागले. हं. आणि याच चिंतेतून संयुक्त राष्ट्रांनी ब्रुंडलँड आयोग नेमला. अच्छा. 1987 मध्ये या आयोगाने आपले समान भविष्य नावाचा एक अहवाल दिला. आणि त्यातच शाश्वत विकासाची ती प्रसिद्ध व्याख्या आहे. बरोबर. ती व्याख्या म्हणजे भविष्यातील पिढ्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेशी तडजोड न करता वर्तमानातील गरजा पूर्ण करणारा विकास. किती साधा पण किती खोल विचार आहे हा. हो, म्हणजे फक्त आजचा विचार करू नका, पुढच्या पिढीचाही विचार करा. यात पर्यावरण, समाज आणि अर्थव्यवस्था या तिन्ही गोष्टींचा समतोल साधण्यावर भर आहे. तर याच शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या दुसऱ्या केस स्टडीकडे बघूया. राजस्थानमधला इंदिरा गांधी कालवा. हो, हा एक महाप्रकल्प आहे. भारतातील सर्वात मोठ्या कालवा प्रणालींपैकी एक. याने तर वाळवंटाचा कायापालटच केला. अगदी 1958 मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. पंजाबच्या नद्यांचं पाणी थेट राजस्थानच्या रखरखीत थारच्या वाळवंटात आणलं गेलं आणि तिथलं चित्र पूर्णपणे बदलून गेलं. सुरुवातीला तर याचे फक्त फायदेच दिसले असतील. हो, सुरुवातीचे परिणाम तर अविश्वसनीय होते. जमिनीला वर्षभर पाणी मिळू लागलं, मोठ्या प्रमाणावर वनीकरण झालं, वाऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबली. आणि शेतीत काय बदल झाले? जिथे पूर्वी फक्त बाजरी आणि ज्वारीसारखी कमी पाण्याची पिकं यायची, तिथे आता गहू, कापूस, भुईमूग आणि चक्क तांदूळ घेतला जाऊ लागला. वाळवंटात तांदूळ? हो, कृषी उत्पादनात प्रचंड वाढ झाली. त्या प्रदेशाची अर्थव्यवस्थाच बदलली. पण इथेच कथेत एक वळण येतं. जसं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलंय की या अतिसिंचनामुळे 2 नवीन आणि गंभीर समस्या निर्माण झाल्या. बरोबर. हीच विकासाची दुसरी बाजू आहे. अतिसिंचनामुळे आणि पाण्याच्या चुकीच्या वापरामुळे 2 मोठ्या समस्या उभ्या राहिल्या. कोणत्या? एक म्हणजे पाणथळ जमीन किंवा वॉटर लॉगिंग, म्हणजे जमिनीत गरजेपेक्षा जास्त पाणी साचून राहतं आणि पिका सडू लागतात. आणि दुसरी त्याहूनही गंभीर, जमिनीची क्षारता म्हणजेच सॉइल सॅलिनिटी. सिंचनाच्या पाण्यातील क्षार जमिनीत साचून राहतात आणि हळूहळू ती जमीन शेतीसाठी नापीक होते. म्हणजे ज्या जमिनीला वाचवायला गेले त्याच जमिनीला नकळतपणे विष द्यायला सुरुवात झाली. अगदी तसंच झालं. हा अशा विकासाचा उत्तम उदाहरण आहे जो सुरुवातीला वरदान वाटतो, पण दीर्घकाळात तो शाप ठरू शकतो, कारण तो शाश्वत नसतो. मग आता यावर काही उपाय आहेत का? या प्रदेशाला पुन्हा शाश्वत विकासाच्या मार्गावर आणता येईल का? हो, नक्कीच. काही उपाय सुचवले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन धोरणाची कठोर अंमलबजावणी करणं. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं. आणि पिकांबद्दल काय? गहू, तांदळासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांऐवजी लिंबूवर्गीय फळांसारख्या कमी पाण्यात येणाऱ्या पण फायदेशीर पिकांना प्रोत्साहन देणं. आणि पाण्याच्या वाटपाचं काय? शेतकऱ्यांमध्ये वाद होत असतीलच. हो, त्यासाठी वाराबंदीसारखी प्रणाली प्रभावीपणे लागू करायला हवी. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ठराविक दिवशी ठराविक वेळेसाठी पाणी मिळतं. म्हणजे पाण्याचं समान वाटप. बरोबर. त्याशिवाय ज्या जमिनी क्षारयुक्त झाल्या आहेत त्या सुधारणं, वनीकरण करणं आणि फक्त शेतीवर अवलंबून न राहता अर्थव्यवस्थेत विविधता आणणं हे उपाय आवश्यक आहेत. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की नियोजन हे गरजेनुसार आणि प्रदेशानुसार बदलणारं असायला हवं. हो,
आणि विकासाची संकल्पना आता फक्त आर्थिक राहिलेली नाही, त्यात सामाजिक समानता आणि पर्यावरणाचा विचार हे दोन्ही घटक खूप महत्वाचे आहेत. या दोन्ही केस स्टडी आपल्याला एकाच नाण्याच्या दोन बाजू दाखवतात नाही का? भरमोर आपल्याला शिकवतं की चांगल्या हेतूने केलेला विकासही असमान असू शकतो. आणि इंदिरा गांधी कालव्याचं उदाहरण तर एक मोठा इशारा आहे की तात्पुरत्या फायद्यासाठी जर पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्याची खूप मोठी किंमत चुकवावी लागते. भारतातील हे मोठे प्रकल्प तर आपण पाहिले, पण हे सगळं ऐकल्यावर आपल्या आजूबाजूला होणाऱ्या विकासाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आपल्या शहरात किंवा गावात एखादा रस्ता रुंद होतो, त्यासाठी अनेक झाडं तोडली जातात. तर मग तो खरा विकास आहे का की फक्त सोय, यावर विचार करायला